मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि आज आहोत उमेश भाऊ पोदरे यांच्या शेतामध्ये. हे जे आपण बघत आहात मंडळी, हे आहे SRTचं शेती आणि हे SRTचं 5वं वर्ष. SRT म्हणजे सगुनार रिजनरेटिव्ह टेक्निक. 5व्या वर्षाचं हे त्यांचं आता हे सोयाबीन पीक आहे. तर आता आपण बघू शकता की हे आहे कपाशीचं धसकट. हे किती वर्ष झाले याला? मागच्या वर्षी. हे मागच्या वर्षीचं. त्याच्यानंतर इथं दिसत आहे हे ज्वारीचं धसकट. त्याच्या अगोदरच्या वर्षीचं म्हणजे 3 वर्ष झाले याला. म्हणजे मंडळी बघा, इथे ज्वारीचं पण धसकट तसेच आहे आणि कपाशी खालून असे कापून घेतात. ते कापल्यानंतर सुद्धा हे बघा याचं धसकट पण इथं दिसत आहे. हे बघा, हे पूर्ण मुळ्या याच्या आतमधल्या पूर्ण सडल्या, त्याचा कंपोस्ट खत झालेला आहे. आणि हे बघा, हे असं फुसूक तर मंडळी ह्या बेडवर आता त्यांनी 2 पिकं 3 दुसरे 2 वर्ष झाल्यानंतर म्हणजे पहिले घेतली ज्वारीच्या अगोदर खरीपची ज्वारी होती का? उन्हाळी. त्याच्या अगोदर पीक त्याच्या अगोदर सोयाबीन घेतली समजा खरीप मध्ये. हे 11वं पीक आहे या क्षेत्रातलं. 5 वर्षात तिथे 10वं होतं. 5 वर्षात 11वं पीक आहे मंडळी. 3 वर्ष झाले रासायनिक खत बंद आहे. आणि या वर्षी जर पाहतो म्हटलं तर यांची जमीन कंटिन्यू पीक कापणे, जमिनीत धसकट तसंच ठेवणे, वाही करणे नाही, रोटावेटर नाही, नांगरणी नाही, पंजी नाही, कोणताच विषय नाही. आणि त्याच बेडवर पीक कापल्यानंतर दुसरं पीक टोकन यंत्राने लावून देणे. तर तसं त्यांनी यावर्षी हे टोकन यंत्रानं सोयाबीन लावलं आहे मंडळी. आणि तुम्ही नवल कराल की सोयाबीन ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही, परंतु आम्ही बघितलेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितलं आहे. तर ह्या सोयाबीनबद्दल भाऊ थोडं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की यावर्षीचं जे सोयाबीनचं चित्र आहे, जिथं लोकांना बऱ्याच शेतकऱ्यांना तर 25-30% शेतकऱ्यांनी डायरेक्ट रोस्टावेटरच मारला आहे त्याच्यात. आणि काही ॲव्हरेज जर पाहतो म्हणलं तर 2 क्विंटल 1 क्विंटल 4-5 एखादीच गावात 5-5.5 क्विंटल झालं असेल. तर यावर्षी तुम्हाला सोयाबीन किती झालं एकरी? यावर्षी मला एकरी सोयाबीन 15 क्विंटलच्या वर झालं. ही एक कसं तिथे गावात एक पोतं होऊन राहिलं, तिथे मी 15 म्हणून राहिलो. तर ते दिसायला खूप अतिशोक्ती वाटते, पण ती ओरिजिनल रियालिटी तुम्ही पण बघत आहे. त्या दिवशी आपण ढीक काढले ते 100 शेतकऱ्या समोर काढले. ते तेलंगणाचे पण शेतकरी होते. अच्छा, ढीक काढण्याच्या दिवशी. अच्छा, किती एकर क्षेत्र होतं सोयाबीन? हे 6.5 एकर क्षेत्र. 6.5 नाही, त्यांच्या समोर जे काढलं ते किती एकर होतं? त्यांच्या एकर हे 4 एकर काढलं. अच्छा, 4 एकरात आपल्याला 95 कट्टे सोयाबीन. 4 एकरात 95 कट्टे. अच्छा, म्हणजे 95 कट्टे म्हणल्यानंतर जवळजवळ 54-55 क्विंटल पर्यंत, म्हणजे 13-14-15 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज गेलं समजा. आणि त्या 2.5 एकरातलं तर 16-17 पर्यंत गेलं. आणि असं झालं काय मी सांगायला गेलं तर हे बरं तुम्हाला एवढं जे सोयाबीन झालं आज, जे समजा 14-15-16 क्विंटलच्या दरम्यान जे ॲव्हरेज सोयाबीन झालं, कारण प्रत्येक कट्टात आपण मोजला नाही म्हणजे अंदाजे कट्टे राहतात. ते कोणता 50 किलोचा भरेल, कोणता 55, कोणता 60चा भरेल. परंतु मात्र यावर्षी नक्कीच आम्ही गावात आलो, चर्चा आहे की सोयाबीन उमेश भाऊला खूप पिकलं. तर याच्या मागचं कारण काय असलं पाहिजे सोयाबीन पिकायला? जे काही 2-3 कारण आहे मुख्य याच्या पाठीमागे कारण म्हणत, पहिलं कारण माझा जमीन सुपीक, ज्याचा सेंद्रिय कर्ब वाढलेला, मी जमीन माझी सुपीक झालेली आहे. हा पहिला मुळा म्हणजे तो माझा पाया आहे. बरोबर. त्याच्यामुळे माझं पीक निरोगी राहिलं. खर्च कमी लागला, म्हणजे त्याला मी रासायनिक दिलं नाही, तो एक विषय आहे. दुसरं जे आपण व्हेरायटी निवडली ती यावर्षी सगळीकडे तीच एक सक्सेस राहिली. अच्छा, मंडळी केसाळ शेंगाची ही व्हेरायटी आहे. आणि आपल्याला सुद्धा माहित असेल की केसाळ शेंगाची व्हेरायटी यावर्षी मोठ्या प्रमाणात म्हणजे कुठे नाही कुठे तरी 7-8-10 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज यील्ड ह्या केसाळ शेंगाचा आहे. कारण मधात जो अल्टरनेरिया नावाची बुरशी आली, तर ती बुरशीला हे वाण प्रतिकारक राहिलं आणि हे थोडं अगोदर पण आलं ना, कारण हे रेग्युलर व्हेरायटीपेक्षा 10 दिवस अगोदर आलं. तर त्याच्यामुळं. आणि पुन्हा अजून दुसरं एक महत्वाचं मंडळी की हे अशा पद्धतीनं भरली आहे. हे बघा, खालची शेंग आहे, हे खालच्या शेंगेच्या दाण्याची साईज बघा कशा. काही आता हे धसकट म्हणजे काही झाडं हे राहिले होते ते आम्ही बघितले. बघा, हा असा दाना यांचा खालचा. त्याच्यानंतर हे बघा असं हे खालचे दाणे आहे. नंतर आता मधातला दाना जर पाहतो म्हटलं तर ह्या पद्धतीनं आहे. आणि कोणत्याही झाडाचा वरचा दाना तर हा चांगलाच असतो. तर त्याच्यामुळं हे बघा असे मोठे मोठे दाणे आहे. तर मंडळी हे बघा, आपण बघू शकता ह्या पद्धतीचं सोयाबीन आहे आणि वाढलेला आहे पूर्ण. आणि याच्यामध्ये जर पाहतो हे बघा, दाण्याची साईज बघा, दाना पूर्ण भरलेला आहे, त्याच्यामुळे वजन भरलेलं आहे. त्याच्यामुळे वजन. आणि तिसरी गोष्ट शेंगा कंटिन्यू आहे. आणि याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर केसाळमध्ये 3 दाण्याचं प्रमाण जास्त आहे. बरं, हे व्हेरायटीचं नाव काय भाऊ? हे बुस्टर कंपनीचं हुतुतू. अच्छा, हुतुतू व्हेरायटी. बरोबर आहे, बरेच शेतकरी नाव घेतात हुतुतू, चांगलं पिकलं. केसाळ शेंगाच्या ज्या काही व्हेरायटी आहे मंडळी, त्या यावर्षी बऱ्यापैकी उत्पादन दिलेलं आहे.
तर खूप चांगली व्हेरायटी आहे. त्याबद्दल कंपनीच्या शास्त्रज्ञांना धन्यवाद आपल्याला द्यावं लागेल की नवीन एक तंत्रज्ञान नाही सुनील भाऊ आपल्या शेतकरी बांधवांसाठी बूस्टर कंपनीने उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मंडळी, एक म्हणजे यांची SRT होती, त्या SRTमुळे जमिनीची ताकद चांगली राहिली, त्या ताकदीमुळे हे दाणे असे ठस भरलेले आहे, त्याच्यामुळे उत्पादन आलं. दुसरी गोष्ट, याच्यावर व्हायरस किंवा येलो मोजॅक किंवा अल्टरनेरिया बुरशी न आल्यामुळं हे चांगली भरली. सोयाबीनवर कोणतंही बुरशीनाशक फवारलं नाही. अच्छा, त्याच्या अगोदर एवढा बुरशीचा फवारणी किती झाल्या त्याच्यावर सोयाबीनवर? 13व्या दिवशी आपल्या तिसरं पान जेव्हा सोयाबीनला निघालं त्या दिवशी आपण हे मारलं लॅम्बडा सॅल्युथ्री. अच्छा, तिसरं पान दिसतं क्षणी. अच्छा, कारण तिथे चूक करून खोडळीसाठी. हा, आणि बाकी शेतकऱ्याची कुठे चूक होत आहे माझ्या अंदाजानुसार की कधी कधी तणनाशक मिक्स करून 22, 23, 28 दिवसापर्यंत ते खोडळीचं औषध मारतात. अच्छा, तेव्हापर्यंत ती ऍक्टिव्ह झालेली आहे. तुम्ही 8व्या 10व्या दिवशी समजा बिलकुल तिसरं पान सोयाबीनला आलं अच्छा, का तिथे खोडळीचा तुमचा फवारी झाला पाहिजे. आणि एक असं दरवर्षीच्या अनुभवातून मला असं वाटतं की सोयाबीनची जी आपण फवारण्या करतो त्या सोयाबीनची जेव्हा फुलं येतात 35 ते 40 दिवसा दरम्यान, त्याच्या अगोदर तुम्हाला किती फवारण्या करायच्या, किती ताकद काढायची तर सोयाबीन मध्ये काढायची 40 दिवसाच्या अगोदर. आणि 40 ते 60 दिवस म्हणजे 20 ते 25 दिवसाचा जो पिरियड आहे आपला शेंगा बनाचा, तोपर्यंत सोयाबीनच्या पिकाला डिस्टर्ब आपल्याकडून झालं नाही पाहिजे. हा माझा अनुभव. अच्छा, म्हणजे फुलाला वगैरे मार बसतो? बिलकुल 100%. म्हणजे त्या पिरियड मध्ये फवारणी केली समजा तरी मार बसतो, डवरणी केली तरी मार बसतो, निंदन केलं तरी मार बसतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे मंडळी. त्याच्यामुळे उत्पादनात थोडी वाढ झाली. मग एकदाच तुमच्या शेंगा झाल्या तर मग तुम्ही शेंग भरण्यासाठी शेंग खोडळी अशा कोणतीही फवारणी घ्या, पण ते 20 दिवस जर तुम्ही कटाक्षानं टाळले उत्पन्न 10च्या खाली येत नाही. हे 7 वर्षाचा परफेक्ट. बिलकुल बिलकुल. हे कसं झालंय तुमचं, जसं आता आपण ते कपाशीचे पूर्ण मुळं अंदर सडले, त्याच्यानंतर तुमचेवाले हे ज्वारीचे फणकट जे आहे, तरीचे मुळाचे हे फणकट अंदर जमिनीमध्ये सडले, आपण शेताच्या बाहेर फेकतो याला. हा, तर हे अंदरच्या अंदर याला काय करता, झाडू बाहेर फेकता आणि पेटवता. आणि म्हणजे याच्यापासून, कारण एका ज्वारीच्या झाडाला कमीत कमी 200 मुळे राहतात. बिलकुल. म्हणून अच्छा, हे मुळं अंदरच्या अंदर मंडळी खाली 200 मुळं राहणार म्हणजे 200 छिद्र पडणार. 200 छिद्रामधून हवा जाणार, चांगला घेते. 200 छिद्रामधून पाणी जाणार, सछिद्रता होणार, त्याच्यात हवेमार्फत नायट्रोजन मिळणार. मग मला रासायनिकची गरज काय पडेल? गरजच नाही. बिलकुल बरोबर आहे. आज तुमची भाऊची जमीन जर, उमेश भाऊची जमीन जर पाहतो म्हटलं मंडळी, तर ह्या SRT तंत्रज्ञानाने जमीन पलवान झालेली आहे, पीक ताकदवान झालेलं आहे आणि माणूस धनवान झालेला आहे. आज यावर्षी एवढं चांगलं हे सोन्यासारखं जे पीक आहे मंडळी बघत आहात, पहा क्वालिटी. म्हणजे जमिनीत ताकद असल्यामुळं या हुतुतू व्हेरायटीची क्वालिटी सुद्धा बघा, पीकही भरपूर झालेलं आहे. आणि हे बघा, आवाज वाढलेलं सोयाबीन आहे. तर खरंच भाऊ, एक चांगली दिशा, चांगला मार्ग तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलेला आहे, दिलेला आहे. दिशा एक चांगली दिलेली आहे. आणि मंडळी, खरंच SRT शेती ही काळाची गरज आहे. आज जर पाहतो म्हटलं, जिथं सोयाबीनमध्ये यांची सीट निघाली, तर हे याच्यामुळे एक तर वाण चांगलं आणि जमिनी ताकद असल्यामुळं आणि सगळ्या गोष्टी जे ते करतात त्याच्यामुळं. दुसरी एक गोष्ट जर पाहतो म्हटलं तर आम्ही मगांपासून फिरून राहिलो, त्यांचं सोयाबीनचं पीक बघा, तुरीचं पीक बघा, कपाशीचं पीक बघा, अतिशय सुंदर आहे. कारण हे जमिनीतच सगळे धसकडं त्याचे सडून राहिलेले आहेत. जमीन अतिशय त्यांनी सुंदर बनवलेली आहे. कुठे जरी पाहतो म्हटलं तरी बघा, हे बघा. तर हे बघा, आता इथे आपण पाहतो म्हटलं अमोल भाऊ, तर हे बघा, ह्या जमिनीत एवढा यावर्षी पाऊस आलेला आहे, पण एवढ्या पावसामध्ये आता इथे पहा वरून थोडंसं इथे पाणी सांगणारी बदानी जागा आहे. इथं म्हणजे हातानं तर सोडा, विळ्यानं सुद्धा गड्डा होत नाही. पण हे बघा, आता इथे मंडळी, हे बघा छिद्र, बघा हे बघा छिद्र, जमिनीला हे मुळाचे छिद्र आहे. तर गांडूळ सुद्धा याच्यामध्ये वाही नसल्यामुळं आणि रासायनिक खतही नाही भाऊ, त्याच्यामुळे तुमची जमीन आता एकदम ताकदवान बनलेली आहे. हे बघा मंडळी, हे बघा. आणि याचा सुवास जर पाहतो म्हटलं, खूपच चांगला सेंट याचा येतं. तर एकंदरीत जर पाहतो म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टीचा जर सारांश पाहतो म्हटलं मंडळी, शेती जिवंत ठेवली तर आपण जिवंत राहू, देश जिवंत राहील. जर शेती जिवंत राहिली नाही तर आपणही जिवंत राहणार नाही आणि देश सुद्धा जिवंत राहणार नाही. समोर चालून आपण कितीही जरी पैसा कमावला, पण आपली जी मुलं बाळ आहे यांना पैसा पुरणार नाही. यांना जर काही द्यायचं तर आपल्याला फक्त आपल्या शेती द्यावं लागणार. पैसा देणार नाही आपण, येणार जाणार, राहणार नाही राहणार, पण हे कुठेच नाही जाणार. बिलकुल बरोबर. हे सगळ्यात मोठं धन म्हणजे आपण देणार समोरच्या पिढीला ते सुपीक जमीन. यस 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 यस, एकदम बरोबर.
तर मंडळी, हे होतं उमेश भाऊ पोदर यांच्या शेतीतून SRT शेतीबद्दलची संपूर्ण माहिती. आशा करतो की आपण सुद्धा SRT तंत्रज्ञानाने शेती करा, जमीन वाचवा, जमीन जिवंत ठेवा आणि स्वतः कुठंतरी जमीन बलवान, पीक ताकदवान आणि स्वतः धनवान बनण्याचा प्रयत्न करा. जर ह्या गोष्टी आपण केल्या तरच कुठंतरी सुखाचे आणि आनंदाचे दिवस भविष्यात दिसेल, नाहीतर दुःखातच आहे, दुःखातच राहणार आहे. याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या शेतकरी बांधवांना राहणार नाही आहे. कारण भाव आपल्या हातचे नाही आहे आणि कितीही काही करतो म्हटलं तरी जागतिक अर्थव्यवस्था आहे, जागतिक बाजारपेठ आहे. त्याच्यामुळं जसे भाव दुसऱ्या देशात राहते त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहते. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ह्या नंतरचा विषय आहे, परंतु आपण आपली तयारी ठेवली पाहिजे, आपली जमीन सुंदर बनवली पाहिजे, तरच आपलं पीक चांगलं येतील. थोडं पिकाचं उत्पादन वाढलं आणि इकडे खर्च कमी झाला तर कुठंतरी आपण 4 पैसे चांगले भेटणारच आहे ना आपल्याला. तर मंडळी, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तो म्हणतो नमस्कार.